मी आहे डॉक्टर रचना शानबाग मोहिते, पीडियाट्रिक इम्युनॉलॉजिस्ट व रुमॅटॉलॉजिस्ट आणि आज आपण मुलांमध्ये होणाऱ्या संधिवाताच्या त्रासाबद्दल चर्चा करूया. संधिवाताचा त्रास हा कुठल्याही वयामध्ये सुरू होऊ शकतो. मुलांमध्ये होणाऱ्या आर्थरायटिस किंवा संधिवाताच्या त्रासाला ज्युव्हेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस म्हणतात. तर संधिवाताचा रोग का होतो मुलांमध्ये? संधिवात हा एका प्रकारचा ऑटो इम्यून डिझीज आहे. ऑटो इम्यून म्हणजे आपल्या बॉडीची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती आपल्या जॉईंट्सला डॅमेज करायला लागते आणि त्यामुळे या जॉईंट्समध्ये सूज, दुखणं सुरू होतं. संधिवाताची लक्षणं काय असतात? तर या मुलांमध्ये ताप, सांधेदुखी किंवा सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये जाणवणारा कडकपणा, ज्याला आपण मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो, सांध्यांमध्ये सूज किंवा चालताना त्रास व लंगडत चालणं ही सगळी लक्षणे संधिवाताची असू शकतात. अशी लक्षणे जर असतील तर आपले डॉक्टर आपल्याला काही सिंपल ब्लड टेस्ट करायला सांगतील आणि या ब्लड टेस्ट व सिम्पटम्स बघून ज्युव्हेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस किंवा संधिवाताचा डायग्नोसिस केला जाऊ शकतो. संधिवाताच्या त्रासाचं निदान वेळेवर न झाल्यास मुलांच्या हाडांच्या वाढीवर व त्यांच्या सामान्य वाढीवर परिणाम होऊ शकतो. ट्रीटमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स आणि त्याच्याबरोबर रेग्युलर एक्सरसाइज हा प्रिस्क्राईब केला जातो. आर्थरायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये स्टेरॉइड्स व डीमार्ड्स म्हणजे डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्ज यूज केले जातात. पण मेडिसिन्स बरोबर रेग्युलर एक्सरसाइज करत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. या मुलांना काही महिने ते वर्षांपर्यंत उपचाराची आवश्यकता असू शकते. वेळेवर उपचार केल्याने आपण आर्थरायटिस रिलेटेड जॉईंट डॅमेज प्रिव्हेंट करू शकतो आणि ही मुलं नॉर्मल डे टू डे ॲक्टिव्हिटीज करू शकतात. मुलांमध्ये संधिवाताच्या त्रासाचे तज्ज्ञ म्हणजे पीडियाट्रिक रुमॅटॉलॉजिस्ट. तर जर आपल्या मुलाला असे त्रास होत असतील तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या पीडियाट्रिक रुमॅटॉलॉजिस्टला भेटा आणि त्या रिलेटेड टेस्टिंग व ट्रीटमेंट सुरू करा.